अ, आपण आहोत हिंदुस्थान लालपेठ कॉलनी एरिया हॉस्पिटलमध्ये. मागील काही दिवसांपासून हा चित्र समोर येत आहे, की ज्या प्रकारे मेडिकल एरिया हॉस्पिटलचा हे औषधी जे आहे आणि इंजेक्शन जे आहे, हा जाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि काही जाळण्याचे सुद्धा आपल्याकडे काही व्हिडिओ सुद्धा आले आहे. आणि काही सामाजिक संस्था, पर्यावरण संस्थाचे माझ्यासोबत आहे. भाऊ, ज्या प्रकारे ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे एरिया हॉस्पिटलमध्ये ज्या जाळण्यात आलाय, तर आपला संजय परब काय आणि करता येईल? सर्वात प्रथम हे वर्षानुवर्षे यांची बायोमेडिकल वेस्ट कंपनीमध्ये पाठवायची प्रक्रिया आहे. ते चंद्रपूर MIDC मध्ये उपलब्ध आहे. तरी सुद्धा मागच्या वर्षी पण हेच प्रकरण झालं होतं. यांनी एक्सपायरी मेडिसिन जाडून रासायनिक द्रव्य सोडलेलं होतं. आता पण तेच करून राहिलेले आहे. इतकी मोठ्या प्रमाणात तक्रार होऊन सुद्धा पण WKCLचे मुख्य प्रबंधक रेड्डी साहेब यांना स्वतः मी फोनवरती कळवलेलं होतं, की ते जे प्रिमायसेस मध्ये पडलेलं आहे, जे जाळणं आहे ते सध्या बंद करा आणि संपूर्ण साफसफाई करा. अजूनही कुठल्याही प्रकारची हा मुख्य प्रबंधकांनी उपाययोजना केलेली नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई नाही केलेली आहे. अशा निर्लज्ज मुख्य प्रबंधकावरती फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी. हे कोल इंडियाची मागणी आहे, मुख्यमंत्र्यांची मागणी आहे आणि प्रधानमंत्र्यांना पण मागणी आहे. आणि आज जे रविवारी दुपारी 2 वाजता आम्ही लाल जी होते ते चौकशीसाठी आले होते. मला वाटत नाही की ते नागपूरचे होते कुठले, तर त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं नाही. त्यांना विचारणा केली तर त्यांनी म्हटलंय की आम्ही मुख्य प्रबंधक साहेबाकडे मीटिंगकडे चाललो. ते चौकशी करायला आले का आरोग्य अधिकाऱ्याकडून मिठाई खायला आले, हे एक शोकांतिक आहे. प्रिमायसेसच्या परिसरामध्ये आम्ही त्यांना दाखवायला तयार होतो की इथे वेस्ट मेडिसिन पडलेली आहे, ते का नाही उचलत. इथं कचरा जाळून राहिले, मेडिकल वेस्ट जाळून राहिले. काल पण तोच प्रकार होता. वारंवार अशा प्रकारचे प्रकार होऊन राहिलेले आहे. तर लाल साहेब यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. आरोग्य मुख्य अधिकारी नागपूरला जो बसतो कोल इंडियनच्या, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. आजीवन कारावास व्हायला पाहिजे. लाखो रुपया भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे इथे. इथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे. त्या भ्रष्टाचारावरची राखण करण्याकरिता अशा प्रकारची मेडिसिन जाळून उपलब्ध करून राहिलेले आहे. इथे एकही पेशंट ऍडमिट नाही आणि कोट्यावधी रुपये इथे खर्च होऊन राहिलेला आहे. आणि एक प्रायव्हेट हॉस्पिटलचे डॉक्टर आहे कुबेरजी, त्यांच्याकडे रेफर करून राहिलेले आहे. म्हणजे यांची कमिशन खोरी कुठपर्यंत चालणार, हे आता बर्दाश्त होणार नाही. आमच्या जनतेचा टॅक्स पगार आहे, त्याचा आम्ही पाहिजे हिसाब घेऊ आणि तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, मागील 3-4 दिवसापासून हा आपण सुद्धा हॉस्पिटलची आणि परिप्रेक्ष्य करून राहिले आणि काही सुद्धा आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड आल्यानंतर सुद्धा आग आग दिसला असे बोलत आहे. ब- हे तर होऊनच राहिलं. आता मी पाहणी केली, आता मी वेस्ट मेडिसिन पडून आहे. त्याच्यावर कुठलीही उपाययोजना नाही, कुठलीही कारक कडक योजना नाही केलेली आहे. इथे बघितले ते इथचे ज्येष्ठ नागरिक, रिटायर माणूस आहे, तो इथे बसलेला आहे, के सिंग काका. ठरणे आंदोलन एवढ्या थंडीच्या कराड्यात, तरी सुद्धा ह्या मुख्य प्रबंधक रेड्डी साहेबाला लाज का नाही वाटत. आशियाच्या माज उतरवल्याशिवाय राहणार नाही आम्ही. भाऊ, आणखीन एक समोर येत आहे, की यापुढे तुमची काम मागणी राहणार आणि आपण सुद्धा आणि मुख्यमंत्री आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि केंद्र सरकारला सुद्धा कळवण्यात आले मेलवरून. त्याच्याकडून काय उत्तर भेटले? त्यांनी काल विजिट केली शुक्रवारला. त्यांनी विजिट मध्ये त्यांनी संपूर्ण दर्शवलेलं आहे. ते आता 1-2 दिवसांनी शोकात देणार आहे. शनिवार रविवार सुट्टी आलेल्या असतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नियमाने. आणि त्यांच्या नोटीसवरती जे येणार आहे त्यालाच पकडून आम्ही पिटिशन दाखल करणार आहे. भाऊ, ज्या प्रकारे ह्या लोकांशी जुडलेला हा हॉस्पिटल आहे आणि काही आणि आपल्याकडून मला माहित पडला, की ज्या प्रकारे ज्यांनी ज्या आंदोलनाची सुरुवात केली आहे त्यांना दाबवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या प्रकारे आपली काय मत आहे? हे हुकुमशाही नाही आहे, हा लोकतंत्र आहे. हे कोल इंडिया जर हुकुमशाहीने ते काम करत असेल तर आम्ही कोल इंडियाचे मायनिंग बंद करून टाकू. आम्हाला नको एवढा मोठ्या प्रमाणात पोल्युशन. जनतेच्या हितासाठी काम करत असेल तर आम्हाला यांचे स्वागत आहे. हे होते राजेश बेल्ले, जो पर्यावरण वादी आणि पर्यावरणवादी, जो समाजसेवी असे प्रकार समोर येऊ नये म्हणून एक उग्र रूप धारण करणार अशी आवाहन करण्यात आलं. गणेश अड्डूर, DIG न्यूज डेस्क, चंद्रपूर.